कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेना व महायुतीचे इच्छुक उमेदवार युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सम्राटनगर येथील झाडावरचा गणपती येथे झालेल्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव म्हणाल्या, कोल्हापूरने आम्हाला भरभरून साथ आणि प्रेम दिला आहे। कोल्हापूरकरांच्या पाठबळावरच आम्ही सातत्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करत आहोत। सम्राटनगर प्रभागात नगरसेविका म्हणून काम करताना येथील अनेक प्रश्न मार्गी लावले। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिलाय। तुम्ही जशी साथ दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना दिली तशीच साथ मला दिली आणि आता तीच साथ सत्यजितला द्याल। शहराच्या आणि प्रभागाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्यजित जाधव यांना महानगरपालिकेचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले। दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पश्चात सत्यजित जाधव यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। उद्योग, व्यवसाय, समाजकार्य आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलाय। त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण आज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहूया। आज प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने येथे जमलेली गर्दीच सत्यजित जाधव यांचे उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी आपल्या भाषणात भावनिक शब्दात सांगितले की कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे माझी आई आणि वडील दोघेही आमदार झाले। त्यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्याचं काम केलं। त्याच व्हिजनला पुढे नेत जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे। केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून महापालिकेतही महायुतीची सत्ता येणार हे निश्चित आहे। या माध्यमातून शहराच्या आणि प्रभागाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली साथ आवश्यक आहे। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून सत्यजित जाधव यांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येत आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।